नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाही पनीर ही रेसिपी बघणार आहोत। अतिशय लाजवाब होतं हे पनीर। तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा, मी खात्री देते तुम्ही नेहमी याच पद्धतीने पनीर बनवाल, इतकं अप्रतिम होतं। चला तर मग रेसिपी सुरू करूया। शाही पनीर बनवण्यासाठी इथे काय काय साहित्य घेतले आहेत ते बघूया। पावशर पनीर मी घेतलेला आहे। याचा मसाला बनवण्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, मीडियम साइजचे कांदे आहेत हे। त्याचबरोबर मीडियम साइजचे 2 टोमॅटोही घेतलेले आहेत। 5 ते 6 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। त्याचबरोबर काजू सुद्धा घेतलेले आहेत। शाही पनीर आहे तर काजू लागणार आहे आपल्याला। 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। त्याचबरोबर खडा गरम मसाला घेतलेला आहे। 2 ते 3 काळी मिरी, 2 लवंगा, छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी विलायची, त्याचबरोबर स्टार फूलचा छोटासा तुकडा आणि जावित्रीचाही छोटासा तुकडा घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 तमालपत्रही इथे आपण वापरणार आहोत। सर्वात आधी आपण पनीर तळून घेणार आहोत। यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकलं आणि पनीरचे स्लाइस टाकलेले आहेत। तुम्ही पनीर आधी कट करूनही तळू शकता किंवा आधी तळायचं आणि नंतर कट करायचं असं सुद्धा करू शकता। मी आधी हे पनीर तळून घेणार आहे आणि नंतर याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे। हे पनीर तळत असताना मी याच्यामध्ये थोडासा मसाला टाकणार आहे, म्हणजे मिरची पावडर आहे ही, बेडगी मिरची पावडर, तिखट नाहीये जास्त, पण कलर खूप सुंदर येईल पनीरला। याच्यामुळे मी दोन्ही साइडनी थोडीशी मिरची पावडर याच्यावरती टाकणार आहे आणि हे पनीर छान असं तळून घेणार आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, अजिबात हाय करायची नाही, कारण पनीर हे पटकन जळतं। त्याच्यामुळे गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवायची। यामुळे पनीर अगदी छान भाजलं जातं, ते जळत नाही। मस्त गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत पनीर हे आपण तळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि याची चवही मस्त लागते। आता हे पनीर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। पनीर काढून घेतल्यानंतर याच पॅनमध्ये आपण याचा मसाला सुद्धा भाजणार आहोत। पनीर आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि याच पॅनमध्ये तेलही गरम आहे, तर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। 2 कांदे आपण घेतलेले आहेत उभे कट करून, ते आपण या तेलामध्ये टाकलेले आहेत। आता कांदे आपण छान असे परतून घ्यायचे आहेत, जास्त जाळायचंही नाहीये आणि कच्चाही ठेवायचा नाहीये। बदामी कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये काजू टाकणार आहोत। कांदा आता भाजत आलेला आहे, जास्तही काळा करायचा नाही आपल्याला कांदा, नाहीतर भाजीही कडवट लागू शकते। भाजी गोडसर लागायला हवी म्हणून कांदा आपण फक्त बदामी कलर येईपर्यंत भाजलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये काजू टाकलेले आहेत। काजू मी इथे जवळजवळ 4 चमचे वापरलेले आहेत। काजूही थोडा वेळ परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। 2 टोमॅटो आपण बारीक कट करून घेतलेले आहेत, ते तेलामध्ये टाकलेले आहेत। आता बाकीचंही साहित्य आपण याच्यामध्ये टाकूया, म्हणजे आलं, लसूण, खडा गरम मसाला हे सुद्धा मी टाकलेला आहे याच्यामध्ये। आता सर्व मसाला आपण छान असा भाजून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे आणि मस्त असा हा मसाला परतून घेणार आहोत। हा मसाला भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत, पण अजून 2 साहित्य आपण याच्यामध्ये टाकायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। त्याचबरोबर हा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकणार आहोत। जवळ 7 ते 8 मिनिटे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हा मसाला चांगला मी भाजून घेतलेला आहे। आता गॅस बंद करूया आणि हा मसाला थंड व्हायची वाट बघूया। मसाला थंड झाल्यानंतर आपण हा मिक्सरला वाटून घेणार आहोत। मसाला आता थंड झालेला आहे। मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हा मसाला काढून घेऊया। अगदी छान बारीक वाटून घ्यायचा आहे आपल्याला, फाईन पेस्ट बनवायची आहे, म्हणजे पनीर मसाला सुद्धा अगदी मस्त होईल, त्याची ग्रेव्ही आहे ना अगदी मिळून येईल। यासाठी आपण हा मसाला अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे। वाटलंच तर थोडंसं पाणीही टाकायचं आहे वाटताना, जास्त नाही टाकायचं, थोडंसंच पाणी टाकायचं
आता मी याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकून घेते। कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तीही मी थोडीशी याच्यामध्ये टाकणार आहे। सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। आता आपण मिक्सरला वाटून घेऊया आणि अगदी छान फाईन पेस्ट करायची आहे। तुम्ही बघू शकता मिक्सरला मी मसाला वाटून घेतलेला आहे आणि अगदी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। यामुळे ग्रेव्ही आहे ना ही अगदी मस्त होते। पनीरही तळून झालेला आहे, मसाला सुद्धा तयार आहे। आता आपण हे पनीर कट करून घेऊया। तुम्हाला ज्या आकाराने कट करायचं असेल त्या आकाराने कट करा। मी याची चौकोनी पीसेस करून घेणार आहे। तुम्ही अजून लहानही करू शकता किंवा त्यापेक्षा मोठे सुद्धा तुकडे ठेवू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पनीर कट करून घ्या। पनीर कट करून घेतलेला आहे, चौकोनी चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत मी। पनीर आता आपण बाजूला ठेवून घेऊया आणि भाजी करायला घेऊया। यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 3 चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचाभर जिरे आपण याच्यामध्ये टाकूया। जिऱ्याची फोडणी दिली ना की अगदी खमंग होते भाजी। त्याचबरोबर 1 तमालपत्र सुद्धा मी तुकडे करून टाकलेला आहे। ही फोडणी छान तडतडली की याच्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो आणि लसूण टाकणार आहोत। असं मोठ्या मोठ्या आकाराने मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 मोठ्या लसणाच्या पाकळ्या मी चाकूने बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण तेलामध्ये टाकूया। हे तीनही पदार्थ आहे ना या मसाल्यामध्ये खूप मस्त लागतात भाजी खाताना, त्यामुळे टाकायचे आहेत। जास्त आपल्याला हे भाजायचं नाहीये, थोडाच वेळ आपण टोमॅटो, कांदा आणि लसूण परतूया की नंतर याच्यामध्ये मिक्सरमध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे तो टाकूया। बघा थोडाच वेळ मी हे परतलेला आहे। आता मी मिक्सरमध्ये वाटलेला मसाला कढईमध्ये टाकलेला आहे। आता हा मसाला आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। कोणतीही भाजी करताना त्या भाजीचा जो मसाला आहे ना तो अगदी चांगला शिजून घ्यायचा, म्हणजे भाजीची चव आहे ना अप्रतिम होते। ती भाजी खाताना कच्ची कच्ची लागत नाही। तुम्ही जर मसाला कच्चा ठेवला ना तर भाजीची चवच निघून जाते, तो मसाला कच्चा लागतो खाताना आणि चविष्ट लागत नाही भाजी। त्यामुळे मसाला अगदी चांगला परतून घ्यायचा। आता तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटे मसाला मी छान परतून घेतला आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं। आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला छान शिजवून घेऊया। आता तुम्ही बघू शकता मसाल्यातलं पाणी हे आटलेलं आहे, मसाला अगदी चांगला शिजलेला आहे। हा मसाला चांगला शिजून घेतल्यानंतर तिखट मसाले आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। हळद टाकलेली आहे मी अर्धा चमचा भरून, त्याचबरोबर घरगुती लाल तिखट मसाला मी याच्यामध्ये 2 चमचे टाकणार आहे। जिरे पावडर आणि धने पावडर सुद्धा आपण याच्यामध्ये 1-1 चमचा टाकूया। त्याचबरोबर पनीर मसालाही मी याच्यामध्ये टाकणार आहे। अर्धा पॅकेट पनीर मसाला मी याच्यामध्ये टाकणार आहे। आता हे सर्व कोरडे मसाले आपण चांगले परतून घेऊया। कोरडे मसाले हे लगेचच जळतात, त्यामुळे आपण 2 ते 3 मिनिटे हे तेलामध्ये परतायचे की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकून आपण हा मसाला शिजवून घ्यायचा, म्हणजे मसाला अगदी छान शिजतो। मसाला चांगला परतून घेतलेला आहे। आता मी याच्यामध्ये पाणी टाकते। जास्त नाही, थोडंसंच पाणी टाकायचं आहे आपल्याला। 1 वाटीभर पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि हा मसाला शिजवून घेणार आहे। आता आपण हे पाणी आटेपर्यंत आणि या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घेऊया। यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे, कारण मसाला हा उकळताना बराचसा उडतो गॅसवरती, त्यामुळे झाकण ठेवून शिजवूया। 3 मिनिटे आपण झाकण ठेवून हा मसाला शिजवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी आटलेलं आहे, तेलही सुटलेलं आहे मसाल्याला आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे। तुम्ही मसाला जितका शिजवून घ्याल तेवढा त्याचा कलरही खूप सुंदर येतो। मसाला चांगला शिजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, त्याचबरोबर कसुरी मेथीही 1 चमचाभर मी टाकणार आहे याच्यामध्ये। कोथिंबीर आणि कसुरी मेथी आपण मसाल्यामध्ये छानशी मिक्स करूया। मसाला आता चांगला शिजलेला आहे, यामुळे इतका सुंदर सुगंध येतो आहे ना, अगदी खमंग सुगंध येतो आहे। मसाला छान शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकूया। पनीर आपण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करूया। सर्व साहित्य टाकून झालेलं आहे, फक्त मीठ राहिलेलं आहे। आता आपण जसं लागेल तसं मीठही याच्यामध्ये टाकूया। मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपण मीठ मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करूया आणि 7 ते 8 मिनिटे
हे पनीर आहे ना झाकून ठेवूया, म्हणजे मसाल्यामध्ये ते चांगलं मुरेल आणि अगदी मस्त लागेल खाताना। मीठ छानसं मिक्स करून झालेलं आहे। आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि 7 ते 8 मिनिटानंतर बघूया। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आपल्याला। आता 8 मिनिटानंतर आपण बघत आहोत आणि तुम्ही बघू शकता पनीरची ग्रेव्ही किती मस्त झालेली आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे। कलर बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि मस्त असं शाही पनीर खाण्यासाठी तयार झालेला आहे। किती सुंदर झालेला आहे दिसतंय ना, खायला सुद्धा तितकंच अप्रतिम लागतं, खूप चविष्ट लागतं। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। आपली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी